अपराधी. ओ साहेब, काहीतरी द्या हो. 2-5 रुपये. पोरीनं सकाळपासून काहीच खाल्लं नाही. ओ बाई, देवाच्या नावानं द्या काहीतरी. सोन्या आणि तिची माय त्याच्या रोजच्या कामात व्यस्त होत्या, भीक मागण्याच्या. आज सकाळपासून काहीच हाती लागलं नव्हतं. ए सोने, इथे काय फेऱ्या मारली? झाके जरा फलाटावर जाऊन बघ. 5-10 रुपये घेतल्या बगर वापस आलीस तर हानतेच बघ तुला. छोटी सोनी एक बोट तोंडात घालत फलाटाकडे निघाली. ठाणे स्टेशनवर भीक मागणे हे तिची दिनचर्या. फलाटाकडे निघालेली सोनी काही वेळात तिच्या आईच्या नजरेपासून दूर झाली. आई पण भीक मागण्यात व्यस्त झाली. नुकत्याच आलेलं लोकल मधून भरमटास माणसं उतरली आणि सोनीच्या गर्दीत हात पुढे करून पैसे मागू लागली. ओ आई साहेब, ओ बाई साहेब, काहीतरी द्या हो. काल रात्रीपासून काहीच नाही खाल्लं. या गर्दीत फलाट क्रमांक 2 वर्ष कल्याण लोकलची भर पडली आणि स्टेशनवर मुंग्यासारखी जमा झाली. ह्याच गर्दीत कोणीतरी सोनीच्या मागून आला आणि तिला अलगद उचलून गर्दीतून पसार झाला. सोनीला काही कळण्यात आतच झालेली गर्दी मिनिटभरात ओसरली, पण सोनी काही आई जवळ परत आली नाही. हातात पॅक पडला नाही म्हणून थांबली असेल तिथंच तिची आई पुटपुटली. आईच्या हातावर एकाने वडापाव टेकवला होता. एवढा खाऊन घेऊ. ऑफिसवाल्यांची लोंढा अजून तासभर राहिली. अशा विचाराने आई तिला बघत बघत फलाटाकडे आली. दोन्ही फलाटावरून बघून झाली, पण सोनी काही दिसेना. सोनीच्या आईला काही कळेना. रोजच काम पोरगी गेली कुठे असेल. बघता बघता 2 तास निघून गेले. आता मात्र सोनीच्या आईला राहावेना. आपल्या 2-3 सोबतीसोबत तिने ठाणे पूर्ण स्टेशन पिंजावून काढलं. सोनी काही दिसेना. घाबरायचं काम नाही. चुकून एखाद्या गाडीत शिरली असेल पोर. पण रेल्वे पोलिसांनी कळून लगेच सगळ्याकडे सांगितलं. पोरगी काढली सोडून त्यातला एक जण बोलला, वय बरं काय असं म्हणता सगळे पोलिसाकडे गेले. सोनी वर्णन कळवलं. पोलिसांनी त्याच्या ऐकू लागलं. त्याकडं सांभाळता येत नाही तर काढला कशाला भीक मागायला? साहेब बघा की जरा पोरगी दुसऱ्या कोणत्या स्टेशनवर असेल, सोनीची आई कळकळून म्हणाली. पोलिसांनी रेल्वेमध्ये फोनाफोनी केली तेव्हा काहीतरी भलतंच का माहिती त्याच्या खाते आली. आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरापासून अशी भीक मागणारी 7 लहान पोरं गायब झालेली नोंद झाली. हा मामला काहीतरी गंभीर आहे हे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आलं. त्याने आणखी विलंब न करता ठाणे पोलिसांनी ही बाबत कळवली. ठाणे, कल्याण, नवी मुंबई सर्व जगाच्या पोलीस स्टेशनची चक्र फिरली. पत्रकाराच्या कानावर ही माहिती आली न क्षणभरात याची ब्रेकिंग न्यूज झाली. पोलीस, पत्रकारांनी, अधिकारी व नेते मंडळी ह्यात लक्ष घालू लागली, कारण हा लहान पोरं गायब व्हायचा आकडा 16 वरच पोचला होता. 3 दिवसापासून 8 स्टेशनवरच्या 16 भीक मागणारी लहान पोरं गायब होती. ही बाब गंभीरच होती. असं ह्या गरीब भिकारी पोरांच्या गायब होण्याने कोणालाही फरक पडत नसेल, पण पडत असेल तर हा न्यूज चॅनलवाल्यांना ह्या सगळ्या याला फेसबुक लाईव्ह टेलिकास्ट केलेला होता आणि आता लोन फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे पसरली होती. किडनॅपिंगपासून चाइल्ड सेक्स ट्रॅफिकिंगपर्यंत जी शंका येईल त्या बोलून दाखवली. एवढ्यावरच सगळं थांबवलं नाही तर चॅनलवाल्याने याचं चर्चासत्र भरवले. पब्लिक आलून घ्यायला सुरुवात झाली. सर्व स्टेशन CCTVच्या नजरेखाली आलं आहे साहेब. त्यात बघा काहीतरी हाते लागतंय का? ह्या सर्व प्रकारच्या ज्याने सोशल मीडियावर पळवापळवी केली. या प्रभार पानसे सत्य मीडिया रिपोर्टर अत्यंत बारकाईने ह्या प्रकारचे मागोमाग घेत पोलिसांच्या चिठ्ठीवर भर टाकला. हे रिपोर्टर्स जेवढे करते ना ते खूप आहे. आम्ही काय करायचं आम्ही बघू. पोलिसांनी त्यांना दम दिला. असे लहान भिकारी पोरं एकदम गायब झाल्याने त्याची पोर झोप उडाली. एवढं किती माणसाच्या हात नसेल त्यांना कळले. सगळे एकट्या दुकट्या काम नाही तर खरंच चाइल्ड सेक्स म्हणाला असेल. तिने मोठ्या लवकरपर्यंत जमला असा विचार रेल्वे पोलिसांनी खरा दाबून टाकला होता. इकडे सर्व लेकरांच्या मायाबापांची अवस्था खराब. यायला अन्न प्यायला पाणी नाही, पोटभर लेकरं दिसत नाही. सगळा आक्रोश. मुंबई पोलिसांनी सगळे CCTV फुटेज पाहिले. ह्या लेकरांना उचलण्याचे फक्त पुरुष नव्हते तर बायका पण होत्या. सगळे वेगवेगळ्या वेशभूषात आणि तोंडाला रुमाला अथवा फ्रॉक बांधलेले शोधत फार तसे होते. हे प्रकारचं भाड्या राज्यकर्त्यांनी त्यांनी मंडळांनी जागतिक अडवलं. विरोधकांचा आवाज तर केला नाही. आम्ही त्या निवडणुकीला सत्ता घ्या, आम्ही या प्रकारचे छडा लावू. इतका महानगरपालिकेकडे निवडणूक तोंडावर आलेल्या असलेल्या प्रकारांना बाजू ठेवणे सत्ताधारी व
विरोधकांचे होता. ही मतदान असल्याने तर घडलं सगळ्या प्रकारच्या अर्थादार करून पोलीस नेते मंडळी ह्या मंडळीत शांत लक्ष देऊन निवडणूक केंद्रीय झाले. पण प्रभाकरने जिद्दी सोडली नव्हती. गरीब लहान मुलां लेकरांना अशा प्रकारचे गायब होण्याचे त्यांनी चैन पडले नाही. त्याने लक्ष त्याच्या पद्धतीने शोध सुरू ठेवला. त्याने ओपार झालेल्या सर्व लहान मुलांचे वर्णन झाले. आई वडिलांकडून एकूण रेखचित्र बनवून घेतले होते. ह्याच शोध मी लवकरात लवकर आणि परत हवा यायला लागणार असा विचार सतत त्याच्या डोक्यात फिरवला. असे 6 महिन्यांनी निघून गेलेली ते गरीब बिचारे मायबाप आज पण आपल्या स्टेशनवर भीक मागत होत्या, आपल्या लेकरांची परत त्यांची आशा करत. दरम्यान प्रभाकर कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात फिरत होता. कोरच्या तालुक्यात बाजारात फिरत त्याला एक लहान मुलगा दिसला. कोपऱ्याच्या दुकानात काहीतरी घेऊन तिने आपल्या पिशवीत टाकलं आणि पटपट निघाला. प्रभाकर चमकला. त्याने पटकन त्याच्या मोबाईलमध्ये सोनीचे चेक चित्र काढले. त्याच्या संशय बाळात ही छोटी मुलगी 6 महिन्यावर पुऱ्यापुरी गायब झालेली सोनी तर नाही ना. हातात असलेला गरम चहाचा कप त्याने तासभर टेबलवर ठेवला. चहावाल्यांच्या हातात पैसे दिले. तिने हात लहान मुलीच्या पळत पळत गेला. ती छोटी पोरगी बसमध्ये चढली. प्रभाकर तिच्या मागे बसमध्ये चढला. एक आंबेखारीची तिकीट घ्या. तिने कंडक्टरकडून तिकीट घेतले. एवढी लहान पोरगी एकटी कसा प्रवास करते हीच पाठलाग केला पाहिजे. प्रभाकरने पण आंबेखारीचं तिकीट काढलं. जो तितक्या वेळा मुलांची त्याच्याकडे असलेली रेखाचित्र तोंडावलं त्या संशय बाळाचं होता. तीही तर सुनी आहे. ते दोघेही स्टॉपवर उतरले. प्रभाकर तिच्या मागे मागे जाताना हा विचार करत होता की उपार झालेली सर्व मुलं त्याच्या हाती लागणार. त्याने संशय खरा ठरला. कोणालाही फोन करायचं ठरवलं पण होतं. ती लहान मुली चालता एका पडीपाशी मोठ्या घराकडे जात होती. त्या घरात शिरण्यासाठी ती डावीकडे वळली आणि प्रभाकर भिंतीच्या आडोसे घेतला होता. ह्याला आत नेमकं काय चालू आहे याचं मागोमाग घ्यायला लागला. थोड्याच वेळात करुणा तुझी असता मला भय कोठले, मार्गावरती फुडती सदा पाहिने मी तवा पावले. सृजनत्व हा या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. तिमिरातून तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. सकारात्मक शिवसुंदरमा स्वीकार या अभिवादना. तिमिरातून तेजाकडे प्रभाव आमच्याने जीवना. त्यावेळी तिच्या कानावर पडल्या आणि त्याने काही कळेनासे झाले. तो पळता पळत त्या घराकडे घुसला. समोरचे दृश्य पाहून तो सुन्न झाला. तो एक चेहरा तुझ्या जवळ असलेल्या रेखाचित्रात जोडत होता. पण प्रभाकरांच्या काही कळंबेर असण्याचा संशय संपशेल खोटा ठरला. ती गायब झालेली सर्व मुले एका सुरात कुसुमराजाच्या लेखीच्या प्रार्थना मनोभावात गात होते. फक्त ते 3-4 जण होते तर आणखी काही अनोळखी चेहरे होते. स्वच्छ कपडे, फुलफुलीत चेहरा, त्यावर अस्मित हास्य. त्यांच्यासमोर एक तरुण स्त्री आणि एका काळा फळाच्यावर गणित लिहिलं होतं. शाळा होती ती. 2 मिनिट प्रभाकर स्वस्तच होता. नमस्कार, काय हवंय आपल्याला या तरुणी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रभाकर भानावर आला. तुम्ही कोण? त्याने तिला उलट प्रश्न केला. मी अश्विनी, ह्या मुलांच्या शिक्षिका. खोटं बोलताय तुम्ही. ह्या सर्व मुलांना पळवून आणलंय तुम्ही. अपहरण केलंय त्याचं आणि त्या आता शिक्षक असल्याचा अनुभव आणलाय. अश्विनीला प्रभाकरची चलबिलीची लक्षात आली आणि होय हो आम्हीच आणलंय. ती अगदी सहज बोलून गेली. अपहरण म्हणतात त्याला गुन्हा केला नाही. तुम्ही प्रभाकर उद्गारला. तत्क्षणी प्रार्थना संपवून गणित सोडवायला घेतलेल्या त्या मुलांकडे त्याचे लक्ष गेले आणि प्रभाकर गोंधळून गेला. ह्या मुलांना होते अस्वस्थतेनं सोडून शिक्षणाचा आस लावणं आणि खंबीरपणे उभे करणं हा जर गुन्हा असेल तर केलाय आम्ही गुन्हा. अश्विनी ठामपणे म्हणाली. ही मुले अशी इथे आणली गेली, कशी थांबली? अश्विनी आणि तिचे सहकारी नेमके कोण? याचा नेमका उद्देश काय? ह्या सगळ्यांच्या प्रश्नावर गराडण्या प्रभाकर तुमतून गेला. ह्या मुलांना त्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणारे त्यांचे मायबाप, त्यांची आशिद्य आणि अवस्था बदलण्यासाठी तसुंबर प्रयत्न न करणारे राज्यकर्ते की अपहरण करून त्यांना सुरक्षित आणि सक्षम बनवण्याचा विडा उचलणारे ही युवक नेमके अपराधी कोण? हा प्रश्नगटच
प्रभाकराकडे काय पाय घेतला.